कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठामधील गेल्या वर्षी जुलै महिन्यामध्ये लाडक्या माधुरीला न्यायालयाच्या निर्देशानुसार वनतारा गुजरात येथे नेण्यात आलं होतं. त्यावेळेला मोठं आंदोलन झालं होतं, दगडफेक झाली होती, गाड्यांची तोडफोड झाली होती. रणकंदन संपूर्ण महाराष्ट्रात सोशल मीडियावर देशात उठलं होतं आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खास करून उठलं होतं. नांदणी मठातील गावातील जे महाराज आहेत त्यांनी हे आंदोलन केलं होतं. आपण जर बघितलं तर वनताराची जी टीम आहे आणि मुख्यमंत्री यांनी गेल्या काही दिवसापासून बैठक लावून माधुरी हत्तीला परत आणण्याचं ठरवलं आणि याच ठिकाणी वनताराचं नांदणी मठाची 6 एकर जमीन आहे. त्या 6 एकर जमिनीवरती संपूर्ण हा माधुरी हत्तीसाठी आणि अन्य प्राण्यांसाठी एक प्राण्यांसाठी चांगले दवाखाना काढण्याचं इथं सुचवलं. त्याच अनुसार जर आपण जर बघितलं तर वनताराचे ऑफिस वनताराचे अधिकारी गेल्या 2 दिवसापासून इथं आल्यानंतर नांदणी मठामध्ये आपण जर बघितलं तर माधुरी हत्तीला आणण्याचे आता प्रयत्न सुरू झाले आहेत. याच ठिकाणी माधुरी हत्तीला आता ठेवण्यात येणार आहे. आता जर बघितलं तर नांदणी मठाच्या बाजूला असणाऱ्या याच शेडमध्ये माधुरी हत्तीला बांधण्यात येणार आहे आणि ठेवण्यात येणार आहे. तिची आता रंगरोटी चित्र काढण्याचं काम सुरू आहे, युद्ध पातळीवर सुरू आहे. जर आपण जर बघितलं तर या ठिकाणी जसं वनताराला सुशोभीकरण केलं त्याच पद्धतीनं नांदणी मठामध्ये सुद्धा आता या शेडला रंगरंगोटी झाडे लावणे. आपण जर बघितलं तर या बाजूला जर बघितलं तर मोठं काम करण्या पद्धतीचं नांदणी मठामध्ये सुरू आहे. आपण जर बघितलं तर झाडे लावण्याचं काम चालू आहे, भिंत बांधण्याचं काम चालू आहे. जर बघितलं तर एका बाजूला जर बघितलं तर सुशोभीकरणाचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि इथले नांदणीकर मोठ्या प्रमाणात खुश आहेत की माधुरी हत्ती आमची परत येणार आहे. जर बघितलं तर अंतिम टप्प्यामध्ये हे काम सध्या नांदणी मठाच्या जे 6 एकर जमीन आहे त्यावर आता सुरू झालेलं आहे आणि वनतराचे अधिकारी इथं दिवस रात्र राहून हे काम करून घेतात आहे. असं जर बघायला जर गेलं तर या माधुरी हत्तीला परत आणण्यासाठी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये रान उठलं होतं, सोशल मीडियावर उठवण्यात आलं होतं. प्रसार माध्यमांनी सुद्धा या बातमीला उचलून धरलं होतं आणि आमच्या माधुरी हत्तीला परत द्या, जिओ बायकॉट सारखा प्रकार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालं होतं. त्यामुळं कुठंतरी माधुरी हत्ती परत येणे एका वर्षानं का होईना पण आपली माधुरी हत्ती आता आपल्या नांदणी गावामध्ये परत येणार याचे संकेत सध्या दिसू लागले आणि या नांदणी मठामध्ये तिला ठेवण्यासाठी सुशोभी काम करण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. कॅमेरामॅन स्वतः मी साईनाथ जाधव, TVN मराठी, नांदणी, इचलकरंजी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.